महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावच्या परिसरातील हिंदू समाजाच्या 19 वर्षीय तरुणीला मुस्लिम समाजाच्या तरुणासह काही युवकांनी नियोजनपूर्वक रविवार दिनांक 7 जुलै रोजी 11:30 वाजताच्या सुमारास घारगाव बस स्थानक परिसरातून पळून नेले, परंतु घारगाव पोलीस स्टेशनला केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली होती। या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या, तर तिचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता। हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच घारगाव पोलिसांनी तात्काळ संबंधित तरुणाला व तरुणीचा शोध घेत बुधवार दिनांक 10 जुलै रोजी ताब्यात घेतलाय। या तरुणाबाबत घारगाव पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाच्या वतीने अपहरणाची तक्रार करत निवेदनाद्वारे तरुणासह त्यास अपहरणास मदत करणाऱ्यांना 2 दिवसात अटक करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, तर 2 दिवसात सदर मुलीचा शोध लावून तिच्या पालकांच्या ताब्यात द्यावे, अन्यथा पठार भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सकल हिंदू समाजाने व हिंदू संघटनांनी दिला होता। पठार भागातील आंबीखालसा गावच्या रहिवासी असलेली 19 वर्षीय तरुणी सध्या एका वसतिगृहात राहते। ती शाळेत गेली खरी, परंतु घरी परतली नाही, म्हणून 19 वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची नोंद घारगाव पोलिसात करण्यात आली होती। या दरम्यान सदर मुलीचे मुस्लिम समाजाच्या शादाब रशीद तांबोळी यांनी लाहीर शेख, जावेद शेख, कुणाल विठ्ठल शिरोळे यांच्या मदतीने संघटितपणे अपहरणाचा गुन्हा केला आहे, तर त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मदत केली असल्याचा आरोप हिंदू समाजाच्या वतीने केला जात होता। या दरम्यान हिंदू समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत घारगाव पोलिसांनी मुस्लिम तरुण शादाब रशीद तांबोळी यास व हिंदू तरुणीस ताब्यात घेतलाय, परंतु सदर हिंदू तरुणीचे धर्म परिवर्तन करत तिचे नाव जन्नत ठेवले गेले असल्याचे समोर आलंय। हिंदू तरुणी या तरुणास सोडण्यास तयार नसून त्यांनी प्रेमविवाह केल्याचे देखील समोर आले। तिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिला त्रास होऊ लागल्याने आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तेथून पुढे मंचर येथे हलवण्यात आल्याची माहिती समोर येते। या दरम्यान हिंदू तरुणीला त्रास होऊ लागल्याने तिला घारगाव पोलिसांच्या संरक्षणात उपचारासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून जिल्ह्याबाहेरील पुणे जिल्ह्यात आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तेथून पुन्हा पुढे तिला मंचर येथे हलवण्यात आले, तर तरुणास घारगाव पोलिसांच्या संरक्षणात ठेवण्यात आले। या दरम्यान काही हिंदू तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून काही काळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता। यानंतर हिंदू समाज बांधवांनी समंजसाची भावना दाखवत महामार्गाची वाहतूक सुरळीत करण्यात घारगाव पोलिसांना सहकार्य केलंय। या दरम्यान हिंदू तरुणीचे मत परिवर्तन केले असून ब्रेन वॉश केला आहे, तर तिचे धर्म परिवर्तन बळजबरी करण्यात आलंय। ती हिंदूंच्या हातचे पाणी पिण्यासाठी तयार नसून तर ती पालकांशी चर्चा करण्यात तयार नाही। ती भानावर नसून तिला काहीतरी खायला दिले गेले आहे, तर ती शुद्धीत नाही। तिचे वशीकरण करण्यात आले असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी व सकल हिंदू बांधवांनी केला आहे। तर हा लव जिहादचा प्रकार असून शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी आंबीखालसा गावातील शनेश्वर मंदिरापासून ते घारगाव बस स्थानकापर्यंत पायी मूकमोर्चा काढला जाणार आहे। घारगावासह परिसरातील गावे बंद ठेवून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे। या घटनेचा निषेध करत निषेध सभा संपन्न होणार असल्याचा इशारा हिंदू संघटनांनी व सकल हिंदू बांधव व आंबीखालसा गावकऱ्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट,
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। आमच्या परिसरामध्ये ज्या एका मुलीला पळून नेऊन खऱ्या अर्थानं तिच्यावर जे काही अनेक प्रकारचं या ठिकाणी दडपण आहे, ते दडपण म्हणजे अशा प्रकारचं की ती ज्या धर्माची आहे त्या धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन करणं, किंवा आज त्या मुलीला एक इतक्या दहशतीमध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे की तिच्या आईला वडिलांना, वडील तर नाहीचे, तिच्या परिवाराला सुद्धा या ठिकाणी ती ओळखायला तयार नाही। याच्या हे असं होतं की जो प्रकार आहे तो अतिशय घातक प्रकार आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी सर्व पठार भागाच्या वतीनं, घारगाव पंचकृषीच्या वतीनं, आंबी खालसा परिसराच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ठीक 9 वाजता शनेश्वर हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी बसून त्या दिवशी या ठिकाणी आपण मूक मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व पेठा असतील, दुकानं असतील, हे सर्व बंद राहणार आहे। आपण हा निषेध या ठिकाणी दिवसभर करणार आहोत। त्यानंतर ठीक 11, 11:30च्या दरम्यान या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ जमून या ठिकाणी एक सभा होईल आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी हा जो काही निषेध जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्या निषेधाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मोठं या ठिकाणी आंदोलन, पुढची जी काही दिशा आहे ती ठरवण्यात येईल। आंदोलन शनेश्वर मंदिराच्या तिथं सर्व परिसरातली ग्रामस्थ जमल्यानंतर तिथून या ठिकाणी आपण रॅली आंबी खालसा शनेश्वर मंदिराच्या तिथून या ठिकाणी घारगाव स्टँडपर्यंत या ठिकाणी ही रॅली निघणार आहे आणि त्यानंतर त्या रॅलीचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे। व्यापारी बांधव असतील, सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण सर्व व्यवहार या ठिकाणी बंद ठेवायचे, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो। मी सर्व तमाम आपल्या संगमनेर तालुक्यातील हिंदू बांधवांना व भगिनींना सगळ्यांना आवाहन करते की आज जे घारगाव इथे घडलेलं प्रकरण जे आहे, आंबी खालसा येथील आपली हिंदूंची एक मुलगी लव जिहाद प्रकरणामध्ये अडकलेली आहे। आपल्या मुलीला गळफास टाकून फसवलेलं आहे जिहाद्यांनी, म्हणून आपल्या मुली सुरक्षित राहावं, आपल्या मुली जर वाचवायच्या असतील तर सर्व हिंदू बांधवांनी, भगिनींनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आणि आता जो आंबी खालसा इथून मोर्चा काढणार आहे, कोणवारी काढणार आहे? शुक्रवारी जो आंबी खालसा इथून गावातून मोर्चा घारगाव बस स्टँड पर्यंत नेणार आहे, ह्या गोष्टीचा निषेधार्थ की आपली हिंदूंची जी पोरगी लव जिहाद प्रकरणात अडकली, जिहाद्यांनी फसवली, म्हणून आपल्या दुसऱ्या मुली फसू नये, आपल्या मुलींमध्ये ही जनजागृती व्हावी, याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा। हे आंदोलन आपल्याला आपल्या लेकी बाळा सुखी असाव्या किंवा त्यांचं संरक्षण व्हावं, याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हे आंदोलन करायचं आहे। म्हणून सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून लोकांची लेक म्हणून असं म्हणू नका। उद्या तुमच्याही घरावर तो प्रसंग घडू शकतो, उद्या तुमच्याही लेकी अशा जाऊ शकता। याच्यासाठी प्रत्येक आईने आणि बापाने, भावाने, बहिणीने सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आपल्या लेकीसाठी आहे, म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी आहे, म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला सपोर्ट करा ही विनंती रामकृष्ण। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।